नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे उपवासाची भगर म्हणजेच वरी तांदळाचा तिखट असा भात. हे बघा, मी घेतले पाऊण वाटी वरी तांदूळ म्हणजे भगर. मी घेतले एक छोटी वाटी दही, एक छोटी वाटी शेंगदाण्याचा कूट, चवीपुरते मीठ, एक बटाटा, 3 हिरवी मिरची व 1 सुकी मिरची व थोडे जिरे. तर चला पुढच्या कृतीकडे वळूया. बटाटा सोलून घेऊया. बघा, आपला बटाटा सोलून झालाय. त्याला आपल्याला कापून घ्यायचे. पण बटाटा कापून घेऊया. पातळ असा आपण कापून घेतलाय. आपला बटाटा कापून झालाय. याला स्वच्छ आपण धुवून घेणार आहे. व आपल्याला आता मिरची कापून घ्यायची आहे. आपली मिरची पण कापून झाली आहे. सुक्या मिरचीला मी फक्त 2 तुकडे करणार आहे. आपण यात 2 चमच 1 डव भरून मी असं तेल घेतलंय. बघा, आपण गॅस पेटून घेऊया. तेल छान गरम होऊ देऊया. आपलं तेल तापलंय. आपण टाकूया यात थोडं जिरं, मिरची, बघा आपली मिरची छान झाली आहे. यात टाकू आपण बटाटा. याला आपण 2 मिनिटं झाकून ठेवूया. आपले 2 मिनिटं झाले. बघूया. यात घालूया आपण पाणी. आता 1 ग्लास पाणी. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. थोडा चमच मीठ टाकलाय. याला छान उकळी येऊ द्या. बटाटा शिजला पाहिजे. परत याला झाकून ठेवूया आपण 5 ते 6 मिनिटं. ही बघा, मी भगर अशी स्वच्छ धुवून घेतली आहे. ही आपल्याला त्यात टाकायची. बटाट्यात आपण भगर टाकून घेऊया. याला हलवून घेऊया.
हे बघा आपला बटाटा छान शिजलाय मस्तपैकी. यात टाकूया आपण शेंगदाण्याचा कूट. व यात टाकूया आपण घेतलेलं 1 वाटी दही. मस्त पनीर सारखं आपलं दही दिसणार आहे. याला आपण 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवूया. चला आपण बघूया आपली भगर शिजली का. वाव, मस्त झाली आपली भगर. तयार आहे. आपण गॅस बंद करून देऊया. भगर छान झाली आहे. छान शिजली आपली भगर. चला आपण हिला प्लेट मध्ये काढून घेऊया. तर चला आपण भगर काढून घेऊया आपल्या प्लेट मध्ये. बघा मस्त असं दही पण छान दिसतंय. सोबत घेऊया आपण दही.